शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रागिणीच्या कारस्थानाचा बरोबर पर्दाफाश झालेला आहे। रघुकाकांनी डाव साधत भूमीसमोर खूप मोठा सत्याचा उलगडा केल्यामुळे रागिणीचं आता पुढे काही चालतच नाही। रागिणी पूर्णपणे हतबल होते आणि भूमीसमोर नतमस्तक होतात आणि हात पाय जोडत तिची माफी मागायला लागते। पण भूमीसमोर असं सत्य आलेलं असतं की भूमी रागिणीला कधीच माफ करू शकत नसते। एक वेळ प्रॉपर्टीचे पेपर किंवा प्रॉपर्टी नावावरती करून घेणं हे सुद्धा भूमी सहन करते, पण आकाशला वेडं करणं, आकाशच्या आईबाबांचं मारणं हे सगळं भूमी सहन करू शकत नसते आणि आजी पण तिला माफ करू शकत नसते। पण मृत्यूपत्रामुळे फक्त आता भूमीसमोर एकच सत्य आलेलं असतं, ते म्हणजे प्रॉपर्टीचं। मग भूमीसमोर ॲक्सिडेंटचं सत्य कसं येतं त्याचा सुद्धा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे। रघुकाकांनी बरोबर डाव साधत रागिणीच्याच कारस्थानामध्ये रागिणीला अडकवलेला आहे आणि भयानक खुलासा करत महाजन आणि पटवर्धन हादरलेले आहेत। महाजनांच्या परिवारामध्ये छानपैकी आता दिवाळीचं सेलिब्रेशन चालू असतं। दिवाळी सेलिब्रेशनसाठी भूमी सगळेजण सुंदर तयार झालेले असतात आणि आता त्याच वेळेला रात्रीच्या वेळेला सगळेजण बाहेर फटाके वाजवायला जातात। फटाके वाजवायला ज्या वेळेला बाहेर जातात भूमीला चाहूल लागते की कुणीतरी आलेलं आहे। भूमीच्या लक्षात येतं की रघुकाका आहेत ते। मग रघुकाका भूमीला आता भेटतात आणि भूमीसमोर येताच रघुकाका म्हणतात, मालकीणबाई तुम्ही काही बोलू नका। भूमी म्हणते, रघुकाका तुम्ही त्या दिवशी सुद्धा लपत आकाशला भेटला होता। रघुकाका म्हणतात, मालकीणबाई मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। भूमी म्हणते, काय म्हणायचं रघुकाका, तुम्ही नीट सांगा काय म्हणायचं आहे ते, आणि तुम्ही त्या दिवशी आकाशला लपून छपून का भेटला होता। याच्यावरती रघुकाका म्हणतात, मालकीणबाई तुम्हाला जे सत्य सांगायचं आहे ते खूप भयानक आहे। माझ्या बोलण्यावरती तुमचा विश्वास बसेल न बसेल, त्यामुळे मी घरात शिरलो त्यावेळेला डायनिंग टेबलच्या कार्पेटच्या खाली मी एक पिशवी ठेवले। ती पिशवी आहे मृत्यूपत्राची आणि त्याच्यामध्ये अनेक दुसरे सुद्धा काही कागदपत्र आहेत। तुम्ही ते कागदपत्र, ती मृत्यूपत्राची पिशवी हे सगळं एकदा बघून घ्या। भूमी सांगते, रघुकाका काय सांगायचं तुम्हाला। रघुकाका म्हणतात, त्यामध्ये 7 वर्षापूर्वी घडलेला ॲक्सिडेंट याच्याबद्दलची सुद्धा माहिती आहे, काही कागदपत्र अशी आहेत। भूमी म्हणते, रघुकाका त्या ॲक्सिडेंटबद्दल तुम्हाला काय माहिती आहे। रघुकाका म्हणतात, हे बघा हा ॲक्सिडेंट याच घरातल्या एका व्यक्तीने केला आहे आणि तीच व्यक्ती आत्ताच्या दिवसाला प्रॉपर्टी नावावरती करून घेत आहे। मृत्यूपत्र वाचा, त्या व्यक्तीचा शोध तुम्हाला आपोआप लागेल। मी आत्ता काही बोललो तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही। भूमी विचार करते, रघुकाकांना नक्की सुचवायचं आहे तरी काय, रघुकाकांना काय म्हणायचं आहे। भूमीला अजिबात काहीच कळत नाही। पण रघुकाका जर का मृत्यूपत्राचं बोलत आहेत तर मला मृत्यूपत्र नक्कीच पाहायला पाहिजे असा आता भूमीला रघुकाकांवरती थोडाफार तरी विश्वास बसतो। मग भूमी विचार करते, आत्ता जर घरच्यांनी कोणाला रघुकाकांना पाहिलं तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल। म्हणून भूमी शांतपणे रघुकाकांना काहीच न बोलता, म्हणजे घरच्यांवरती संशय पण न घेता जाऊ देते। रघुकाका म्हणतात, मालकीणबाई मी चाललोय, पण मला एक आनंदाची बातमी आहे किंवा आनंदाची माझ्या मनाला समाधानाची गोष्ट अशी आहे की तुम्ही आकाशबाबांच्या सोबत आहात। तुम्ही आकाशबाबांना काही होऊ देणार नाही, फक्त एकदा डायनिंग टेबलच्या खालची फाईल चेक करा। रघुकाका निघून गेल्यावरती भूमी डायनिंग टेबलच्या इकडे येते। डायनिंग टेबलच्या कार्पेटच्या खाली खरंच एक पिशवी असते। भूमीला काहीच कळत नाही की नक्की ह्या पिशवीत काय आहे, आणि रघुकाका म्हटलेत म्हणजे आता ही जशी पिशवी सापडले तसं रघुकाकांच्या बोलण्यात पण तथ्य आहे। रघुकाकांनी 2 गोष्टी सांगितलेल्या असतात, प्रॉपर्टी हडप करण्यासाठी जी व्यक्ती प्रयत्न करते तीच व्यक्तीने आता 7 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट घडून आणला होता आणि त्याच व्यक्तीने आता भूमी एक पेपर काढायला लागते। पेपर काढताच भूमीला अधिक उलगडे होत जातात, कारण आकाश 26 वर्षाचा झाल्यावरती जर त्याचं लग्न झालं नसेल तर सगळी प्रॉपर्टी ही ट्रस्टला जाईल, आणि आकाश जर का लग्न झालं असेल तर लग्नानंतर प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती। तोपर्यंत खूप मोठा सत्याचा खुलासा झालेला असतो। भूमीच्या पायाखालची जमीन जेव्हा सरकते, जेव्हा पुढचा कागद तिच्या हातात येतो। इकडे रागिणी पौर्णिमाला सांगत असते, सही शिकलेस ना, आता ह्या प्रॉपर्टीचे पेपर आलेले आहेत, याच्यावरती तू सही कर, कारण भूमीची सही घेणं हे काही सोपं काम मला तरी वाटत नाही आहे। मग मूर्ख पौर्णिमा या जाळ्यात अडकते आणि प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करते। तोपर्यंत भूमी दुसरे कागदपत्र काढते। त्याच्यामध्ये आकाशचे बाबा जगन्नाथ महाजन यांचं एक पत्र असतं। त्या पत्रामध्ये त्यांनी असं मृत्यूपत्र का केलं या संदर्भात पण डिटेलमध्ये माहिती असते। भूमीने ते सगळं वाचल्यावरती तिच्या पायाखालची जमीन सरकते। पौर्णिमाने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात, ती त्यात अडकते। आता मात्र इकडे भूमी वाचते की जगन्नाथ महाजन यांनी लिहून ठेवलेलं भयानक सत्य। त्यात सांगितलेलं असतं की मला कुणावरतीही भरोसा नाही आहे,
कारण माझा मुलगा 26 वर्षापर्यंत सुरक्षित असेल, पण त्यानंतर जर कोणी त्याला काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याची प्रॉपर्टी ही ट्रस्टला जावी. आता हे मृत्यूपत्र वाचल्यावरती भूमी विचार करते, असं काय ह्यांनी लिहिलं असेल, या संदर्भात मला आत्यांशी बोलायला पाहिजे. अजूनही तिला आत्यांवरती संशय नसतो, पण तिचा संशयाला पुरावा तेव्हा मिळतो जेव्हा ती रागिणीच्या रूममध्ये येते. रागिणीने आता सगळे कागदपत्रांवरती सह्या करत भूमीची प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतलेली असते. आता रागिणीला वाटतं, चला मी जिंकले, माझा सगळा हेतू सफल झालेला आहे, आता कोणत्याही परिस्थितीत मला कोणीही इथून हलवू शकत नाही. पण रागिणीच्या साम्राज्याला हलवण्यासाठी भूमी तिकडे येते. त्यावेळेला नेमकी रागिणी रूममध्ये नसते. रागिणीच्या रूममधले पेपर पाहताच भूमीला सगळ्या पुराव्यानिशी सत्य समोर आलेलं असतं. भूमी वाचते की सगळी माझी प्रॉपर्टी आत्यांच्या नावावरती आणि याच्यावरती माझ्या सह्या, या सह्या तर मी केलेल्या नाही आहेत, मग हे सगळं कुणी केलेलं आहे. आता मात्र भूमीला खूप मोठा धक्काच बसतो. आत्याचं सगळं सत्य समोर आलेलं असतं. आत्तापर्यंत गोडगोड बोलणारी आत्या किती नीच कपटी आहे हे भूमीला समजतं आणि भूमी विचार करते, ते काही नाही, या गोष्टीचा सोक्षमोक्ष मला लावलाच पाहिजे. आता भूमी सगळ्यांना गोळा करते आणि आत्याला जाब विचारते. भूमी सगळ्यांच्या समोर रागिणीला बोलवते आणि म्हणते, आत्या, मला हे प्रॉपर्टीचे पेपर तुमच्या इथे सापडले. आता मात्र रागिणीची एकदम धांदल उडते, काय उत्तर देऊ. आणि ती म्हणते, भूमी, तू माझ्या रूममध्ये का गेली होतीस? भूमी म्हणते, आत्या, ते महत्त्वाचं नाही आहे, हे प्रॉपर्टीचे पेपर महत्त्वाचे आहेत. रागिणीला काय उत्तर द्यावं कळत नाही, की डोक्याला हात मारते आणि म्हणते, हे कसले पेपर? भूमी, तू काय बोलतेस? भूमी म्हणते, आत्या, हे पेपर मला तुमच्या रूममध्ये सापडले. रागिणी म्हणते, आता काय तू माझ्यावरती संशय घेणार का? यावरती भूमी म्हणते, तुमच्यावरती संशय घेण्याचं मला काय गरज पडलेली आहे? हे पेपरचं मला फक्त तुम्ही सत्य सांगायचं. यावरती भूमी आता एक एक पेपर सगळ्यांच्या समोर आणते आणि ज्या पेपरवरती माझ्या सह्या नाहीत त्यावरती सह्या कशा आल्या? पौर्णिमाची धांदल उडते. आता हिला काय उत्तर द्यावं? रागिणी म्हणते, हे बघ, तुझ्या सह्या कशा आल्या मला कसं माहिती? यावरती भूमी म्हणते, आत्या, हे पेपर तुमच्या रूममध्ये होते, तुमच्या इथे त्याचे सगळं सापडलं होतं, तर मग ह्याच्यावरती. रागिणी म्हणते, कसले पेपर? रागिणीने पेपर लपवल्यावरती भूमी मोबाईलमधला फोटो दाखवते आणि हे पेपर मला माहिती होतं म्हणे हे पेपर गायब होणार, म्हणून मी फोटो काढून ठेवलेत. आता मात्र भूमीने सगळा पर्दा फाश केलेला असतो. आजी म्हणते, नीच मुली, काय हे करत होतीस तू? सगळे पेपर समोर असतात. रागिणीने भूमीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतलेली असते आणि हे सगळं भूमीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. आणि त्याच वेळेला भूमी सांगते, अजूनसुद्धा बाबांचं मला कागदपत्र भेटले. आत्या, तुम्ही भयानक खेळ खेळलात, 7 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट पण तुम्हीच घडवून आणलात. असं म्हणत भूमीने आजीसमोर पण सत्य आणलेलं असतं. रागिणीचा पर्दाफाश झाल्यावरती हातापाया पडायला लागते खरी. भूमी तिचं काही ऐकत नाही. आजी म्हणते, अगं तू मुलगी आहेस की वैरीण? का वागलीस असं? माझ्या मुलाला, सुनेला हिरावून घेतलंस, नातवाला वेडं केलंस प्रॉपर्टीसाठी. रागिणी, तू मुलगी नाहीस, वैरीण आहे. एकदा बोलायचं होतं, बाबांच्या पश्चात मी तुला प्रॉपर्टी दिली असती. रागिणी, तू नीच आहेस. असं म्हणत आता आजी सुद्धा रागिणीवरती ताव काढते. आता रागिणी या सगळ्यामध्ये पौर्णिमावरती भांडं फोडणार का, की खरंच भूमी या सगळ्यातून रागिणीला घराबाहेर काढणार, हे पाहणं रंजक ठरणार.